नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल व्हायला भाग पाडते आणि तो प्रसंगच तसा असतो. तर माझ्याकडे 7-8 वर्षापूर्वी एक बाई कामाला होती आणि ती नेहमी सुट्ट्या घ्यायची. एका महिन्यातनं 7 ते 8 दिवस ती सुट्ट्या घ्यायची. तर मी अगदी वैतागले. मी तिला एक दिवस बोलले की "अगं बाई, तू खूप सुट्ट्या घेतेस, माझी पण फजिती होते. निदान तुला सुट्ट्या घ्यायच्या असतील तर तू सांगत जा किंवा तुझ्या मैत्रीण किंवा कोणीतरी बहीण हिला कामावर पाठवत जा." तर ती म्हणाली, "ताई, थोड्याच दिवस आता असं होईल." मी म्हणलं, "का?" तर म्हणे, "माझ्या नवऱ्याचं आता ऑपरेशन होणार आहे, त्याच्यानंतर मग मी काही सुट्ट्या घेणार नाहीत." तर मी म्हटलं, "काय झालं आहे नवऱ्याला?" तर ती बोलली की त्याच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत आणि त्याचं आता किडनी बदलणार आहे. माझी सासूच त्याला किडनी देणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं रिलॅक्स होणार आहे आणि मग मी व्यवस्थित कामावर येईल. तर तुम्ही मला काही कामावरून काढू वगैरे नका. तर मग मी बोलले की "तू मला हे काही बोललीच नाही." तर म्हणे, "अहो, मला खूप त्रास देत आहेत घरातले लोकं." म्हणलं, "का त्रास देत आहेत?" तर म्हणे, "माझी सासू किडनी देते आहे, त्याच्यामुळं त्यांना ते जीवावर आले की तू तुझ्या म्हाताऱ्या सासूकडनं किडनी देते आहे, तिचा विचार तू करत नाही आहे." तर मग मी तिला बोलले की "तू बळजबरी त्यांना तयार केलं आहेस का किडनी द्यायला?" तर ती म्हणाली, "नाही, तो त्यांचाही मुलगा आहे. त्या स्वतःच बोलल्या की माझ्या मुलाला मला चांगलं बघायचं आहे, तर मी किडनी द्यायला तयार आहे." म्हणून आम्ही तयार झालो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की "तू बायको आहेस तर तूच किडनी द्यायला पाहिजे." तर म्हणे, "सांगा ताई, मी कशी किडनी देणार? मी जर किडनी दिली तर मला 2 महिने तरी विश्रांती घ्यावी लागेल. 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर मला कोण कामावर ठेवणार? माझी सगळी कामं सुटणार. माझं घर या माझ्या कामावर चालतं, माझ्या मुलांची शिक्षणं या कामावर असतात, माझ्या घरातलं जेवण सगळं मी माझ्या घराचं भाडं देखील माझ्याच कामावर म्हणजे या कामावरच माझं सगळं अवलंबून आहे. माझा नवरा कित्येक महिने झाले काहीही कमवत नाही आहे. मग मी तरी काय करू? मी जर घरात बसले विश्रांती घेत तर माझी सगळी कामं सुटतील, पण हे या लोकांना समजतच नाही आहे." मग मी तिला बोलले की "नाही, तुझं बरोबर निर्णय आहे. तू जो घेतलेला निर्णय आहे तो तू बरोबर घेतलेला आहेस. बऱ्याच वेळेला आपल्याला इमोशन्स बाजूला ठेवावे लागतात." तिला तिच्या नवऱ्यावरही तिचं प्रेम असेल तसं तिच्या मुलांवर पण आहे. म्हणून पण ती असा एकतर्फी निर्णय घेऊ नाही शकत आहे. तिला तिच्या मुलांकडे सुद्धा बघायचं आहे. मग तिला मी म्हटलं की "नाही, तू अजिबात तुझा निर्णय एकदम बरोबर आहे. तर तू हा निर्णय काही बदलू नकोस. तू किडनी देऊ नको. कारण की जर तू किडनी दिली तर थोडीशी का होईना ती अधू झाली असती आणि पुढे तिचे जे कामं आहेत ती सगळी कष्टाची कामं आहेत. तर ती तिला कामं जमली पण पाहिजे." बरं, तिचं आयुष्य त्या कामावर आहे आणि तिची मुलं अजून लहान आहेत. म्हणजे ती कधी मोठी होणार, कधी कमवणार, तोपर्यंत हिला कमवणंच आलं आहे. तर मी तिला धीर दिला. मला थोडंसं वाईटही वाटलं की बऱ्याच वेळेला आपल्याला प्रेम, माया, आपल्या भावना दडवून आपल्याला प्रॅक्टिकल व्हावं लागतं. तर मंडळी, बऱ्याच वेळेला असे निर्णय आपण घेतो आणि घ्यावे लागतात आणि तेच बरोबर असतात. प्रत्येक निर्णय घेताना थोडासा प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचंच आहे. कारण जर आपण प्रॅक्टिकल विचार केला तर त्याचे परिणाम जे काही चांगले वाईट ते परिणाम भोगण्याची आपली तयारी असते आणि आपण प्रिपेअर असतो. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना नुसतं भावनेच्या आहारी न जाता थोडासा प्रॅक्टिकल जर विचार करून निर्णय घेतला तर तो निर्णय घेताना आपल्याला त्रास होतो, पण त्याच्यानंतर जे येणारे आपले दिवस आहे ते थोडेफार तरी चांगले जातात आणि आपल्यालाच आपल्या निर्णयाचं कौतुक वाटतं. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही निर्णय घेताना ठीक आहे, तिचा नवरा आहे, कोणाचे वडील असतात, कोणाची बहीण, कोणाची आई, सगळं ठीक आहे. पण पुढे जगायचं पण असतं. आपल्याबरोबर आपल्यावर अवलंबून असणारे इतर जण पण असतात आणि त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल राहावं लागतं. आणि म्हणूनच ही गोष्ट सांगण्याचं एकच कारण आहे की थोडंसं बदलावंही लागतं. आपल्याला आपल्या भावना, प्रेम, माया बाजूला ठेवून थोडंसं प्रॅक्टिकल
व्हावंच लागतं आणि ते होणं गरजेचं आहे. नमस्कार.